सामाजिक, राजकीय, व्यावसायिक जाणीवेतून फक्त बातमी किंवा खबर यांच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणारे आपल्या हक्काचे व्यासपीठ महाराष्ट्र 24 न्यूज, प्रतिबिंब समाजात। शिवसेनेचे हिंदुत्व घरातील चूल पेटवणारे आहे, तर भाजपचे हिंदुत्व घर पेटवणारे आहे। आपल्यामध्ये मी कुटुंब संवाद करायला आलो आहे। मला शेतकऱ्यांच्या डोळ्यातील अश्रू दिसतात, ते पुसण्याचे काम मी कर्जमाफी करून केली। गद्दारांना 50 खोके देण्यासाठी त्यांच्याकडे पैसे आहेत, परंतु शेतकऱ्यांना हमीभाव देण्यासाठी त्यांच्याकडे पैसे नाहीत। या सरकारला गुडघ्यावर आणण्याची ताकद शेतकऱ्यांमध्ये आहे। एका अधिकारशाही आणि हुकुमशाहीकडे वाटचाल करणाऱ्या केंद्रातील मोदी सरकारला पाय उतार करून गद्दारांना गाडा, असे आवाहन पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले। बुलढाणा जिल्हा 2 दिवसीय दौऱ्यावर आलेल्या उद्धव ठाकरेंची दुसरी सभा गुरुवारी दिनांक 22 फेब्रुवारी 2024 रोजी मोताळा येथे पार पडली। यावेळी बोलताना ठाकरे यांनी भाजप सरकारचा चांगला समाचार घेतला। बुलढाणा अर्बन शाखेजवळील मैदानावर पार पडलेल्या या रेकॉर्ड ब्रेक सभेला सेना नेते खासदार संजय राऊत, मिलिंद नार्वेकर, अरविंद सावंत, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, युवा सेना सचिव वरुण सरदेसाई यांच्यासह जिल्हा संपर्क प्रमुख प्राध्यापक नरेंद्र खेडेकर, जिल्हा प्रमुख जालिंदर बुधवत यांच्यासह पक्षातील मान्यवर मंडळी, शिवसैनिक बहुसंख्येने हजर होते। यावेळी ठाकरे यांनी केंद्र आणि राज्यातील सरकारला लक्ष्य केले। मला मुख्यमंत्री व्हायचं नव्हतं, परंतु अमित शाह आणि मोदी यांनी दिलेला शब्द मोडला, म्हणून काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत जाऊन यांची मी दात पाडले। गद्दारांना बेंडूकपेक्षा आणखी काय म्हणा। येणाऱ्या निवडणुकीत जनता जनार्दन त्यांना त्यांची जागा दाखवणार असून पुढचे 100 वर्ष भारतीय जनता पार्टी कुठेही सत्तेत येणार नसल्याचे ठाकरे यांनी यावेळी म्हणाले। बुलढाणा विधानसभा मतदारसंघात महत्त्वपूर्ण भूमिका बजावणाऱ्या मोताळा तालुक्यात पहिल्यांदाच झालेल्या या रेकॉर्ड ब्रेक जनसंवाद मेळाव्याचे सूत्रसंचालन बुलढाणा तालुका प्रमुख लखन गाडेकर यांनी केले, तर प्रास्ताविक जिल्हा प्रमुख जालिंदर बुधवत यांनी केले। महाराष्ट्र 24 न्यूजसाठी प्रतिनिधी इरफान सय्यद।